मित्र हो, भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी अशी खळबळ उडालेली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. या लिंगपिसाट भोंदू सोबत बड्या बड्या मंत्र्यांचे फोटो चव्हाट्यावर आलेले आहेत. हा भोंदूबाबा अनेक नेत्यांचा राजकीय गुरु होता असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं आहे. काही नेत्यांना तो राजकीय मार्गदर्शन करीत होता. नेते सुद्धा त्याचा सल्ला घेत होते आणि त्याच्यानुसार म्हणजे या भोंदूबाबाच्या मार्गदर्शनाच्या नुसार आपलं राजकारण करीत होते असं देखील आता सांगितलं जाऊ लागलंय. आणि नेमका अशाच वेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून फुटलेल्या आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेले होते आणि त्याचा संबंध या भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी जोडण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे आणि खरातचा एक फोटो तसा सार्वजनिक झालेला आहे. दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांना या भोंदूबाबाच्या मंदिरामध्ये नेलं होतं असं स्वतः जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच सांगितलेलं आहे. ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी आता माजी मंत्री दीपक केसरकर यांची SIT चौकशीची मागणी केलेली आहे. दीपक केसरकर यांनीच एकनाथ शिंदे यांची ओळख अशोक खरातशी करून दिली. त्यानंतर अशोक खरातनं एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला जाण्याचा मार्ग दाखवला. खरात जेव्हा आपलं तोंड उघडेल तेव्हा सध्याच्या मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री उघडे पडतील. त्यांचे काळे कारनामे जनतेसमोर येतील असं सुद्धा विनायक राऊत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घ्यावी. मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची तातडीनं चौकशी करून त्यांना पदावरून दूर करावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जिथं अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आहे तिथं संविधानात्मक पदावर बसलेले नेते अशा व्यक्तीचे पाय धरीत आहेत ही राज्यासाठी शरमेची बाब आहे अशा शब्दामध्ये विनायक राऊत यांनी टीका सुद्धा केली. त्यांनी भोंदूबाबा खरात याच्या घातपाताची भीती सुद्धा व्यक्त केलेली आहे. जोपर्यंत या प्रकरणाची आणि व्हिडिओची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत खरातच्या जीवाला धोका असू शकतो. ज्या बड्या बड्या नेत्याची नावं या प्रकरणामध्ये येण्याची शक्यता आहे त्यांच्याकडून खरातचा घातपात होऊ शकतो. त्यामुळं गृहमंत्री म्हणून खरातच्या जीवाचं रक्षण करणं ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे असं सुद्धा विनायक राऊत म्हणाले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्या पक्षातील नेत्याचं जरी नाव आलं तरी त्याची सुद्धा हकालपट्टी करावी, केली पाहिजे, झाली पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलं. पण या भोंदूबाबाच्या सांगण्यानुसार एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेल्याचा जो दावा त्यांनी केलेला आहे तो मात्र या घटनेला आणखी एक वेगळं वळण देणारा ठरू शकतो. प्रत्यक्षात या भोंदूबाबाकडून काय काय माहिती बाहेर येते आणि सरकारमधील कोणाकोणाची विकेट जाते की त्यांना वाचवलं जातंय अर्थातच यासाठी काही दिवस वाट तर नक्की पाहावी लागेल. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.